नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हा विद्यार्थ्यांना एखाद्या प्रश्नाचं उत्तर यूट्यूबवर सतत शोधावं लागू नये म्हणून काही प्रश्न उत्तरांची मी यादी बनवलेली आहे। ती यादी कुठून डाउनलोड करायची आणि कशी वापरायची हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या सहज अध्ययन चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ह्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करून आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राइब करा, म्हणजे आपल्या पुढील प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर ही जी फाईल आहे ती मी आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेली आहे www.sahajadhyayan.com। ह्या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ह्या वेबसाईटवर डायरेक्टली येऊ शकता किंवा तुम्ही गुगलमध्ये जरी सर्च केलं sahajadhyayan.com तरीही तुम्हाला आपली वेबसाईट मिळेल। तर ह्या वेब पेजवर सर्वात खाली इथे डाउनलोड नावाचं बटन आहे। ह्या बटनवर क्लिक करून तुम्ही ही फाईल डाउनलोड करून घ्या। तर बघा मी इथे क्लिक करतोय। क्लिक करताच एक नवीन पेज लोड झालं। आता हे ऑटोमॅटिकली बंद देखील झालं आणि इथे आपली फाईल डाउनलोड होते, ती झालेली आहे। आता ही जी फाईल डाउनलोड झाली ती PDF फाईल आहे। जर ही फाईल तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होत नसेल तर प्ले स्टोअरवरून तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस, WS ऑफिस किंवा Adobe Acrobat रीडर ह्यापैकी एखादं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल। ह्याच वेब पेजवर मी काही दुसऱ्या लिंक्स देखील दिलेल्या आहेत, जसं की ही आपली इंस्टाग्रामची प्रोफाईल। ह्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर आपली इंस्टाग्रामची प्रोफाईल ओपन होईल। जर अजूनही तुम्ही आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलला फॉलो केलं नसेल तर ह्या बटनवर क्लिक करून आत्ताच फॉलो करून घ्या। तर पहा, आता ही आपण फाईल ओपन करूयात। तर ही जी फाईल आहे ती फक्त 4 पेजेसची आहे। ही तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता किंवा मोबाईलमध्ये किंवा कॅम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवू शकता। तर मी इथे काय केलं आहे की इथे प्रश्न लिहिला आहे, तो प्रश्न कोणत्या सराव संचातील आहे ते लिहिलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक ह्या QR कोडमध्ये सेव्ह केलेली आहे। म्हणजे काय होईल, जर तुम्ही ह्या फाईलचा प्रिंट काढला असेल तर हा QR कोड तुमच्या मोबाईल कॅमेरामध्ये स्कॅन करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता, किंवा जरी फाईल तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल तर ह्या QR कोडवर फक्त क्लिक करा। क्लिक करताच काय होईल, यूट्यूबमध्ये तुमचा तो व्हिडिओ प्ले व्हायला सुरुवात होईल। तर बघा, आपण काहीही न करता फक्त त्यावर क्लिक केल्यामुळे हा व्हिडिओ इथे ओपन झालेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे सर्व व्हिडिओ पाहू शकता। ह्याच फाईलच्या शेवटच्या पेजवर पूर्ण सराव संचाचे प्रश्नांची लिंक दिलेली आहे। समजा तुम्ही ह्या लिंकवर क्लिक केलं तर बघा इथे पूर्ण सराव संचाचे प्रश्नांची लिस्ट ओपन झाली आहे। तुम्ही इथे प्ले ऑलवर क्लिक केलं तर हे सर्व व्हिडिओ एका मागोमाग ऑटोमॅटिकली प्ले होत राहतील। तर बाकीचे व्हिडिओ देखील तुम्ही अशाच पद्धतीने पाहू शकता। तर ही फाईल डाउनलोड करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हॉट्सअपवर शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या प्रश्नांच्या यादीचा फायदा होईल। जर तुम्हाला ही यादी आवडली असेल तर मला कमेंट करून तसं सांगा, मग मी बाकीच्या सर्व प्रश्नांची यादी अशाच पद्धतीने बनवून तुम्हाला देईन। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।